आज नंदुरबार शासकीय विश्रामगृहामध्ये आज आदिवासी संघटनेच्या मार्फत आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामागचा उद्देश आम्ही आदिवासी संघटनेने जो लढा उभा केला होता त्या लढ्यामध्ये चंद्रकांत रघुवंशी यांनी माझी सामाजिक बदनामी झाली म्हणून त्यांनी आदिवासी सामाजिक संघटनेला 10 कोटी रुपयाचं आबरू नुकसानीचा दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवण्यात आली आणि आदिवासी संघटनेने माझी जी आबरू गेलेली आहे त्या बाबतीत आदिवासी संघटनेने माफी मागावी, माफी नाही मागितली तर 10 कोटीचा दावा तुमच्यावर मी करणार आहोत, अशा प्रकारच्या नोटिसा त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत। आम्ही त्या नोटिसीचा खुलासा करण्यासाठी म्हणून उत्तर देण्यासाठी म्हणून आजची आम्ही पत्रकार परिषद घेतली। चंद्रकांत रघुवंशी हे भूमाफिया आहे, होते आणि राहतील, या गोष्टीवर आदिवासी संघटना ठाम असून आम्ही कुठल्याही प्रकारची आम्ही माफी मागणार नाही आणि आम्हाला माफी मागायला तुम्ही भाग पाडत असाल आम्ही माफी मागणार नाही आणि तुमचा 10 कोटीचा जो दावा आहे त्या 10 कोटीचा दावा तुम्ही आमच्यावर दाखल कराल। त्या टायमाला 10 कोटीच्या दाव्याला आम्हाला तुम्हाला हे 10 कोटी रुपये द्यावे लागले तर आम्ही सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून प्रत्येक खेड्यापाड्यात गावागावामध्ये जाऊन आम्ही भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला 10 कोटी रुपये देण्याचा आमचं नियोजन आहे। परंतु चंद्रकांत रघुवंशींना आम्ही सामाजिक संघटनेमार्फत आम्ही जाहीर आवाहन करतो, तुम्ही आम्हाला नोटीस देऊन आमचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न करत आहात याच्यामध्ये तुम्ही कधी सफल होणार नाही। आम्ही तुमच्या कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही, आम्हाला कुठलाही भय तुमचं नाही आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये वागलात, ज्या पद्धतीने आदिवासीचं शोषण केलं, जमिनीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी गैरकारभार केला, शासनाचा महसूल बुडवला आणि सरकारी जागेवर अतिक्रमण करून तुम्ही राहिलात आणि दुसऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय। सामाजिक संघटना अजिबात ह्या लढ्यामध्ये माघार घेणार नाही आणि आम्ही तुम्हाला आवाहन करतो, येत्या 5 दिवसामध्ये तुम्ही आदिवासी सामाजिक संघटनेला ज्या नोटिसा देऊ करून माफीनामा म्हणून तुम्ही सांगितलेलं आहे, आम्ही तर माफी मागणार नाही, उलट पक्षी आम्ही तुम्हाला सामाजिक संघटनेच्या मार्फत आवाहन करतो की खऱ्या अर्थाने तुम्ही माफी मागितली पाहिजे। आदिवासी सामाजिक संघटनेला जी दिलेली नोटीस आहे माझ्याकडनं चुकीच्या पद्धतीने दिली गेली म्हणून तुम्ही माफी मागावी, अशा प्रकारचा आम्ही सामाजिक संघटनेमार्फत तुम्हाला इशारा देतो आहे आणि तुम्ही माफी मागितली नाही, दावा दाखल केला तर भीक मागो आंदोलन आमचं हे निश्चित आहे आणि त्याची सुरुवात आम्ही नंदुरबार पासून करू, या गोष्टीची तुम्हाला कल्पना देण्यात येत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय संविधान, जय संविधान, जय भारत। चंदू तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, चंदू तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। आदिवासियों की जमीन वापस करो।